कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे परिसरात आज पहाटे भीषण बस अपघात झाला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत। पनवेलहून गोव्याकडे निघालेली खासगी प्रवासी बस पहाटे 3:30च्या सुमारास सुकई खिंड येथे अपघातग्रस्त झाली। खिंड चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली। बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर प्रवासी खाली फेकले गेल्याने अनेक जण जखमी झाले। जखमींपैकी 22 जणांना तातडीने कामोठे येथील एमजेबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यापैकी 3 जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे। मग तो जो पहिला ड्रायव्हर तो उतरला आणि जो द्याने तो दुसरा ड्रायव्हर बसला तो दारू पिलेला होता, असा सगळ्यामध्ये गोंगाट आहे। पुढे गेल्यावर जेव्हा म्हणजे गेले नागोठणाची तर तो कुठला घाट आहे काय ते म्हणजे तिथे तेवढा आहे नागोठणा आणि रोह्याच्या मध्ये। तर तिथं तो घाट आहे ना, म्हणजे ते चढ यायचं ॲक्च्युली तर चढणार टाईप म्हणजे तर तिथं बरेच वेळा ॲक्सिडेंट वगैरे होतच असे असं ऐकण्यात आलं आहे। तिथं गेल्यावर जवळजवळ 3चं टायमिंग आहे, सगळे झोपेत होते। पण त्याच्या अगोदर हे सगळेजण त्याला ड्रायव्हरला सांगू होते गाडी स्लो चालव, गाडी स्लो चालव। हा काय ऐकत नव्हता अजिबात, त्यांनी काही गाडी स्लो चालवली नाही। मग त्यांनी काय केला, मध्यंतरी गाडी थांबवली आणि उतरले गाडीतनं, आम्ही दुसरी बस करून जातो म्हणून या हिशोबाने। पण त्यांना काय बस भेटली नाही, काय पहिल्या भेटला म्हणून पुन्हा ते बसमध्ये बसले त्याच बसमध्ये आणि मग त्याच बसमध्ये पुढे गेले। आणि नंतर त्यांनी सगळ्यांनी ते लालपरी ॲप म्हणून एक ॲप येतो त्याच्यावर ऑनलाईन कंप्लेंट पण केली ड्रायव्हरची, कारण ड्रायव्हर भरपूर गाडी फास्ट चालवते म्हणून। आणि मग नंतर हे 3च्या टायमाला रात्रीच्या हा अपघात घडला। गाडी पलटी केली, 2-3 काय ते 1 का 2 पलटे मारल्या गाड्यांच्या। त्यामध्ये बरेचसे जवळजवळ पनवेल मिरची गळीतली पोरं वगैरे आहेत सगळे, म्हणजे एकच ग्रुप आहे तो जे एका ठिकाणीच काम करतात, ते एका ठिकाणी सर्व्हिसला आहे। तर ते सगळेजण मिळून गोव्याला चालले होते फिरायला। तर त्या ह्याच परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना भरपूर जणांना मार लागलेला आहे, भरपूर म्हणजे कोणाला खर्चातलाय, कोणाला काय झालंय, कोण ऑन दी स्पॉट गेलाय पण आहे। तरी आहे पण त्याचा थोडा प्रॉब्लेम असा का त्याचा एक पाय कट खाली, पंजाचा पाय वरती कट, पंजा पूर्ण गेला त्याचा, तर तिथंच कट झाला तो। पण ते आता रिप्लॅन होऊ शकत नाही डॉक्टर बोलतात, कारण का तो भरपूर डॅमेज झालाय। त्यामुळे मग ते काय आता होऊ शकत नाही, म्हणून त्याला त्यांनी ते रक्तस्राव बंद करून पट्टी मारून त्याला आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय पहिल्या माळ्यात।